आजपर्यंत आपण जर बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला विचारलं, तज्ज्ञाला विचारलं, नाहीतर ज्यांनी कधीतरी विमानाचं फ्लाईंग केलं असेल, नाहीतर फ्लाईंगबद्दल थोडीफार माहिती असेल, या अनेक पत्रकारांशी बोललात तर सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे. काय घडलं असावं, कसं घडलं असावं. आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. ते प्रश्न त्या दिवशी म्हणजे 10 तारखेला मी स्वतः त्या ठिकाणी मांडेल, ज्याला उत्तरं मिळाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. अतिशय आनंद आहे. निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे. 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील. मंत्री प्रताप सरनाईक यांची सर्वात मोठी ग्वाही. एसटीची भाडेवाढ होणार नसल्याचा केला निर्वाळा. गाडीची वेळ पाळण्याबाबत अधिकाऱ्यांची केली थेट कानउघाडणी. सर्वसामान्यांना त्रास नको असे त्यांनी केले थेट आदेश. शेतकरी साहित्य संमेलन महाबळेश्वरात 21-22 फेब्रुवारी रोजी 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे सूप वाजल्याने 21-22 रोजी होणार महाबळेश्वर मध्ये. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेची झाली मोठी पिछेहाट. टॉप 25 मध्ये देखील स्थान नाही. मोदींचा मजबूत दावा झाला फेल. गोंदिया जिल्ह्यात मक्याला प्रोत्साहन. कृषी विभागाचा सरकारकडे 35 कोटींचा प्रकल्प दाखल. 30 मार्च पूर्वी शेतकरी कर्जमाफी करणार. सरसकट लाभ मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये सगळ्यात मोठी घोषणा. पहिल्या टप्प्यातील आंबा मोहर करपला. सिंधुदुर्ग रत्नागिरीतील आंबा उत्पादक आले प्रचंड संकटामध्ये. भाजी बाजारात ठेकेदाराची सुलतानी. शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू. 10 रुपयांच्या बाजार फीऐवजी 70 रुपयांची थेट वसुली. 5 मार्चला शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू. राज्यात 80 लाख टन साखर उत्पादन होणार. फेब्रुवारी अखेरपर्यंत ऊस गाळप हंगाम संपण्याची शक्यता. कांदा उत्पादक पुन्हा एकदा आले मोठ्या संकटात. कांद्याचे दर प्रचंड घसरले. शेतकऱ्यांच्या डोक्यावर 33 लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज. तरीही केंद्राकडून कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव न आल्याने शेतकऱ्यांचा संताप तीव्र. लाल मिरचीच्या दराचा भडका. खिशाला बसणार मोठा झटका. आंध्र प्रदेश कर्नाटकातून आवक सुरू. किरकोळ बाजारातील बॅडगीसह इतर मिरचीचे दर प्रति किलो मध्ये. डिजिटल फसवणूक झाल्यास मिळेल 25,000ची भरपाई. भारतीय रिझर्व्ह बँकेचा ऐतिहासिक निर्णय. रेपो दर जैसे थे ठेवण्याचा देखील निर्णय. धान भरडाईच्या नावाखाली तांदळाचा घोटाळा. राईस मिल विरोधातील तक्रारीबाबत केंद्राकडून चौकशी समिती नियुक्त. महाराष्ट्रात होणार चौकशी. राज्यातील बाजार समित्यांमध्ये ई-नाम योजनेची अंमलबजावणी. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना अखेर जारी. बाजार समित्यांची होणार तयारी. व्याजदर जैसे थे. आर्थिक वाढीचा अंदाज उंचावला. रिझर्व्ह बँकेचे नाणेनिधी धोरण. त्यामुळे व्याजदर वाढल्याने शेतकऱ्यांवर देखील मोठा फटका बसणार. शेतजमिनीच्या पोट हिश्श्यांचीही आता मोजणी. प्रत्येक भूखंडाला भू आधार क्रमांक 7-12 आणि नकाशांचा मेळ जुळवण्यासाठी सरकार घाईत. अप्रमाणित बियाणांसाठी कंपनीला जबाबदार धरा. भारतीय कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेची केंद्राकडे मोठी मागणी. पोलीस भरतीमधील वाढीव जागावरून वाद तीव्र. अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर बदल. मैदानी चाचणीपूर्वी हॉल तिकिटांचा गोंधळ सुरू. लाल खुरगच्या लसीकरणाची 13 फेब्रुवारी पासून 8वी फेरी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. सरकारचं थेट आव्हान. हिंद दी चादर कार्यक्रमासाठी सुरक्षा व सुविधा उपलब्ध करून द्या. नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशींची थेट निर्देश.
आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये आता मिळणार स्ट्रॉबेरी. आदिवासी विकास विभागाचा उपक्रम. गुडेगावातील आश्रम शाळेतील पुढाकार. शेतकरी कर्जमुक्तीसाठी शासनाची नवीन समिती स्थापन. अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांसाठी उच्चस्तरीय समितीचा होणार विस्तार. शेतकऱ्यांना मिळणार मोठी कर्जमाफी. 25 लाखांचे बक्षीस असलेल्या प्रभाकरसह 7 नक्षल्यांचा केला अखेर खात्मा. चकमकीत एक पोलीस जवान झाले शहीद. लाडक्या बहिणींना अखेर सरकारचा मोठा दिलासा. ई-केवायसीतील त्रुटी सुधारण्यासाठी 31 मार्च पर्यंत मिळणार मुदतवाढ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. एसटीची भाडेवाढ होणार नाही. प्रताप सरनाईक यांची पुन्हा एकदा नवीन ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करण्याचे दिले थेट आदेश. विलिनीकरणाच्या चर्चेत मी नव्हतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आव्हाड यांनी घेतली भेट. राज्यात शिंदेची भेट घेतल्यामुळे अजित पवार नेमकं काय करणार याकडे लक्ष. भारताचे 6वे विजय वैभव. फायनलमध्ये वैभव दूध धुतलं. गोलंदाजांनी गुंडाळलं. सलग 6वा विश्वचषक जिंकला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आलं पाणी. उत्पादन खर्च तर दूरच, काढणी भरणीचाही खर्च निघेना. शेतकऱ्यांवरती आलं बलाढ्य संकट. शेतकरी संतप्त. देशात बर्ड फ्लूची मोठी एंट्री. चेन्नईमध्ये शेकडो कावळ्यांचा झाला मृत्यू. केंद्र सरकारकडून सतर्कतेचा इशारा. दक्षिणी राज्यांमध्ये आदेश जारी. शेतीचा विकास दर 3.5% राहिला. गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा अभाव असल्यामुळे शेतीमध्ये चांगलं पीक येत नसल्याचा निर्वाळा. विकसित भारत संकल्पनेमध्ये शेतकरी नाहीत काय? केंद्रीय अर्थसंकल्पावरती लोकनायक पोहरे यांचा सरकारला थेट सवाल. वन विभागाच्या विश्रामगृहामध्ये मांसाहाराची परवानगी द्या. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सहपालकमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांची मागणी. बँकांना लुबाडणारे गेल्या 20 वर्षांपासून मोकाट. हायकोर्टाने घेतली गंभीर दखल. जामीन अजामीनपात्र वॉरंट निकाली काढण्याचे थेट आदेश. राम मंदिरांच्या उभारणीसाठी आला तब्बल 1900 कोटी रुपये खर्च. मंदिर होणार खुलं. सिंहस्थ कुंभमेळा. ध्वजस्तंभ 51 तर पताका 31 फूट उंच ठेवण्याची प्राधिकरणाकडून रचना. उभारणीबाबतचा आढावा घेत नियोजन झालं पूर्ण. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षणासाठी संसदेत नवे कृषी कायदे आणणार. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा. पवार परिवारात पुन्हा दुरावा येण्याची शक्यता. मुंबईत सुनेत्र पवारांची पदवी तर इकडे मात्र सगळ्यांच्याच वेगवेगळ्या कल्पना असल्याची मोठी अपडेट. राज्याने अन्न सुरक्षा गमावली. अफामच्या उपजीविका अहवालातील निष्कर्ष. शेतकऱ्यांना वर्षात 16,000 कोटींचा जबरदस्त फटका बसल्याची सगळ्यात मोठी अपडेट आली समोर. उपजीविकांसाठी बिगर शेतीचे उपक्रम मोलाचे. नाबार्डच्या महाव्यवस्थापिका स्मृती भगत यांची ग्वाही. महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका परिषदेला झाली सुरुवात. तेलपर्यंत पाणी न पोहोचल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला. पिकांसाठी पाण्याचे नियोजन करण्याची शेतकऱ्यांची अखेर सरकारकडे मोठी मागणी. कर्ज मागायला लाज वाटते. शहबाज शरीफ यांची कबुली. अनेक देशांकडे हात पसरवल्याची पाक पंतप्रधान यांनी दिली अखेर मोठी कबुली.